सम्यक न्यूज सम्यक न्यूज। जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी माननीय वंदना फुटाणे मॅडम यांची जी काही कर्मचाऱ्याच्या प्रती असलेली जी काही भाषा आहे आणि कर्मचाऱ्यांच्याबद्दल त्यांची असलेली अनास्था आणि त्यांचे कर्मचाऱ्यांना दररोज अपमानास्पद मिळणारी वागणूक आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षण विभागातल्या अनेक कर्मचाऱ्यांकडून त्यांनी प्रत्येक महिन्याला हप्ता पैसे वसुलीचा प्रत्येकाकडून पैसे वसुली केली जाते आणि त्याच्यामुळं अनेक कर्मचारी हे त्रासून गेलेले आहेत आणि कर्मचाऱ्याला एकदम अशा खालच्या भाषेमध्ये आरेतुरेची भाषा वापरणे आणि एकदम आरेतुरेवर बोलून प्रत्येक कर्मचाऱ्याचा अपमान करणे। एका कर्मचाऱ्याला तर त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये असताना आपल्या खुर्चीवरची आपल्या टेबलवरली जी काही हे बेल आहे ती बेल फेकून मारली आणि त्यामुळं सगळे जिल्हा परिषदेमधले म्हणजे शिक्षण विभागातले सर्व कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत आणि म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून माझ्याकडं युनियनकडं आमच्या संघटनेकडे जिल्हा शाखेकडे राज्य शाखेकडे त्यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने मी आज संपूर्ण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याची आज बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांनी एक आपल्या तीव्र अशा भावना व्यक्त केल्या आणि म्हणून कर्मचारी सगळे तणावाखाली आहेत। त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला काही झालं, अटॅक आला किंवा एखाद्या कर्मचाऱ्यानं जर शिक्षणाधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली तर त्याला जबाबदार शिक्षणाधिकारी राहतील आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशा प्रकारची मागणी युनियनच्या वतीने आज मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आणि विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त श्री वानखेडे साहेब या ठिकाणी आले होते। त्यांच्यासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडलेल्या आहेत। हा प्रकार किती दिवसापासून सुरू आहे आणि या संदर्भात सीओना काही सांगितलं होतं? 1 वर्षापासून हा तक्रार त्यांची चालू आहे। म्हणजे अशा प्रकारचा त्रास चालू आहे। यापूर्वी मी शिक्षण विभागामध्ये कर्मचाऱ्याची आणि माननीय शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन हा सगळा विषय आम्ही मिटवला होता, पण आता कर्मचाऱ्यांनी सर्वांनी लेखी तक्रार माझ्याकडे केल्यामुळं मला नाईलाजानं आज का होईना या विभागामध्ये भेट देऊन सर्व कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभं टाकावं लागलं आणि जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ही कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर त्याची संघर्ष करण्याची तयारी आहे। सीओची भूमिका काय आहे? हा, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आज नसल्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी सांगितलं की विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सर, शिक्षणाधिकाऱ्याविषयी अनेक तक्रारी आहेत। शिक्षक काही मुक्ती पावले त्याच्याविषयी तक्रार आहे काय म्हणतात? आता ते शिक्षण संघटना त्याविषयी बोलतील, पण शिक्षण विभागातल्या कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने जे कर्मचाऱ्याला त्रास आहे त्या अनुषंगाने आमची आजची बैठक होती। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।